तर मग काय विषय पब्लिक तुम्ही आणि मंजिला हा होका नाही काय त्याला व्हिडिओ मध्येच कुठं का टाकला काय नियोजन झालं की काय तर तसा काय विषय नव्हता. तर मी आज नाईट करून सकाळी घराकडे आलो तर इकडे आमच्या भावानं शेफ्स किचनला भाग घेतला. सकाळी आप्याचा बेत केलता. तर भावानं आपल्यासाठी प्रेमाने एवढं आप्पे केलेलं बघून आपल्या तोंडाला चव सुटली आणि दिला त्यांना एवढं क्वालिटी झालेली की भावाचा एकदम टॉपचा विषय होता. झाटकीरनावरून आपल्याला गावात जायचं होतं कारण की आपल्याला एक बेबी कमिंग शूटची ऑर्डर आली. काय घेतली गाड्या निघालो रस्त्याला तिथे जाऊन बघते तर काय एवढी बऱ्यापैकी तयारी झालेली नव्हती. एवढ्यातच आमचा अक्षय मालक इकडे लय लाजालतो बघा. त्यातनं बी कसा चटका करून आमचं बिल्डर म्हणजे वैभव शिंदे दणका नटून आलतं बघा. नाद करते काय तिथलं सगळं डेकोरेशन आवरून झाल्यानंतर आपण शूटच्या नादाला लागलो. इकडे कव्हर करत होतो तेवढ्याच तिकडे बाळाची एंट्री झाली. शूट कव्हर करून मी निघालो आमच्या सरकारांच्या कारण की आपल्याकडे आयफोन असल्यामुळे आपल्या बॅटरीचा लय पावसा म्हणला की आला बॅकअप म्हणजे आमचं सरकार ही मोठी लय ताकद आहे इकडे. बॅकअप घेतला आणि त्याच्यासाठी एक डाटा केबल नव्हती घ्यायला तेवढं आपण गेलतो घराकडे घेतली आणि मी निघालो कोल्हापूरच्या दिशेने कारण की अनेक आपल्याला बर्थडे शूटची ऑर्डर होती कोल्हापूरमध्ये. तर मी येऊन पोहोचलो मिरजकर टिकटीवरच्या मुंट्री कॅफेमध्ये. मला जायला थोडा वेळ झाला त्यामुळे पार्टी पहिल्याच आपल्या इथे येऊन वाट बघत बसलेली. त्यांना तरी सांगितलेलं मी तिकडे महालक्ष्मी मंदिरात फिरण्यात जावा तेवढाच टाइम स्पेंड होते. गेल्या टाइम न वाया घालवता मी एक इथलं शूट पण रिकव्हर करून घेतलं. एवढा जोरात आणि जबरदस्त होता की काय बोलायचं कामच नव्हतं. तेवढ्यातच इकडे कपलची एंट्री झाली आणि राहिलेलं शूट सगळं पूर्ण करून घेतलं. वातावरण एवढं जबरदस्त झालेलं कपल काय ऐकून झालं. शूट संपूर्ण नुकताच घराकडे निघालो तेवढ्याच आमच्या कानाचा फोन आला जरा मटेरियल पाहिजे आपल्याला भावा निगडेवाड्यात आणून द्यायला. त्या दिवसभर बाहेर बोंबलत फिरल्यामुळे आपलं काय लक्ष नव्हतं एवढं. संध्याकाळी जेवण झाल्यावर तेवढं जनावरांनी वैरण कट्टे करून तेवढी टाकली बघा. तर तुमचे कुठलेही बर्थडे किंवा अदर कुठले शूट असू देत आपल्याला डीएम करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा. भेटूया आपण मग पुढल्या भागात.